राम कृष्ण हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हरिपाठ समजून घेताना महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जय जय राम कृष्ण हरी हरी 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 जय जय राम. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगश्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज की जय. नामदेव महाराज की जय. श्रोते हो, काल आपण देवाची ये द्वारी उभा क्षणभरी हे दोन शब्द आणि त्यामागची भूमिका समजावून घेतली. आज या तिसऱ्या भागामध्ये आपल्याला तेने मुक्तिचारी साधी येल्या ज्ञानदेव माऊलींनी ह्या शब्दांचं योजकत्व का केलेलं आहे, त्याच्यामागची भूमिका नेमकी काय असावी, ज्यावेळी त्यांनी हे शब्द स्त्रवले लिहिले त्यावेळी त्यांच्या मनामध्ये काय असावं याचा थोडा जाणून घेण्याचा परामर्श आपण घेऊयात. नेमकी काय भूमिका आहे की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आपल्याला माहीत आहे की देवाची ये द्वारी म्हणजे आपण भगवंताच्या समोर उभे राहतो आणि कोणतं देवाचं द्वार आहे तर आपण काल पाहिलं ते की मनाचं द्वार उघडायचं आहे आणि एक क्षणभर उभं राहून आपण पूर्ण आपलं जे काया वाचा मने ईश्वराला समर्पित करायचे, भक्तीद्वारे ईश्वराची पूजा करायची आहे. आता त्याच्या पुढचा भाग आहे की तेने मुक्तिचारी साधी येल्या. आता जर समजा देवाची द्वाराला उभं राहिलो आणि देवाची द्वारी उभा क्षणभरी किंवा किती वेळ उभं राहिलो, क्षणभर उभं राहिलो, म्हणजेच आपण काय केलं तर काया वाचा मने ईश्वराची श्रद्धायुक्त अंतःकरणानं सेवा केली, नाम घेतलं, त्याचं रूप डोळ्यांनी पाहिलं, त्याच्या निर्माल्याचा गंध आपण नाकाद्वारे घेतला, कानाद्वारे त्याचं भजन ऐकलं आणि मुखावाटे त्याचं नाम घेतलं, तर काय होतं तर तेने मुक्तिचारी साधी येल्या. आता ह्या मुक्ती साधी याला इतक्या कमी श्रमामध्ये ईश्वर आपल्याला मुक्ती देतोय. ज्ञानदेव माऊली सांगतात की एवढं जर तुम्ही कर्म केलं तर आम्हाला 4 मुक्ती मिळतात.
आता मला सांगा, आपण जे कर्म करतो रोजचे, कुठला ना कुठला तरी त्याच्यामागे हेतू असतो आपल्याला. आपण आपल्या चरितार्थ जेव्हा चालवतो, जेव्हा आपल्या संसारातल्या ज्या उणिवा आहेत त्या भरून काढण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्येक माणूस काही ना काहीतरी करत असतो. त्याद्वारे तो अर्थकारण करतो, अर्थ उत्पन्न करतो आणि त्याद्वारे आपल्या ज्या उणिवा आहेत तो त्या परिपूर्ण करतो. म्हणजे हेतू ठेवून कुठलं ना कुठलं तरी काम असतं. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा हेच आपल्याला सांगतात की देवाची द्वारी उभा क्षणभरी. मग काय होईल तर तेने मुक्ती चारी साधियल्या. 4 मुक्ती आपल्याला साधतात असं ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं आहे आणि ते 100% सत्य आहे. कारण ज्ञानेश्वर माऊली हे साक्षात भगवंताचे अवतार आहेत आणि म्हणून आपल्याला माहिती की त्यांच्या मुखातून निघालेला शब्द हा 100% प्रमाण आहे. संतांच्या मुखातून निघालेला हा जो शब्द असतो, जो अभंगातले शब्द असतात, ते 100% सत्य आहेत. माणसानं बोललेलं सत्य नसतं, पण संतांनी बोललेलं, भगवंतांनी बोललेलं सत्य असतं. आणि म्हणून ह्या मुक्ती कोणत्या आहेत आता याबद्दल आपल्याला विचार करायचा. त्याच्या आधी आपल्याला मुक्ती म्हणजे काय याचा विचार करायचा आहे. मुक्ती म्हणजे काय तर ज्यावेळी जे सतत जन्ममरण ही जी आपली प्रक्रिया चालू असते, आपल्याला माहिती आहे की आपल्या वेदापासून ते अलीकडच्या ग्रंथापर्यंत आपल्याला सगळ्यांनी सांगितलेले की माणसाला 84 योनी आपल्याला फिरावं लागते आणि म्हणून एका देहातून दुसऱ्या देहात, दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहात असा आपला आत्मा फिरत असतो. आणि म्हणून जन्म झाला तरी आनंद जास्त नसतो किंवा करू नये असं साधू संत सांगतात, वेद सांगतात किंवा जे ग्रंथ आहेत आपले ते प्रमाण देतात. आणि मृत्यू झाला तरी शोक करू नये. पण माणसाला हे शक्य होतं का? माणसाला हे शक्य होत नाही. मग आता आपल्याला हे पाहायचं आहे की तेने मुक्ती चारी साधियल्या. मग मुक्ती कोणत्या आहेत तर जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करून परमात्म्याशी जेव्हा आपलं नातं जोडल्या जातं, प्रस्थापित होतं, या भक्तिमार्गात तिच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत. मुक्ती म्हणजे जन्ममृत्यूच्या जाळ्यामध्ये जन्म आणि मृत्यू काय की आपल्याला या जन्म आणि मृत्यूच्या या चक्रातून आपल्याला सारखं फिरावं लागतं आणि हे फिरत असताना आपण परमात्म्याशी नाते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे किंवा नाते प्रस्थापित करणे. आता हे कशाद्वारे होतं? सगळ्यांना ईश्वराशी तादात्म्य जुळलं जातं का? ईश्वराशी आपण एकरूप होतो का? ज्याला ते ज्ञान आहे, ज्याला भगवंताची ओढ आहे, ज्याला संत समागम मिळाला आहे, ज्यानं हरिकीर्तन कानाद्वारे ऐकलं, ज्यानं मुखावाटे नामसंकीर्तन केलं, की ज्याने डोळ्यावाटे भगवंताला बघितलं, साक्षभाव त्याचा जागृत झाला. आलं लक्षात? आणि हे जेव्हा होतं तेव्हा आपण भगवंताशी जोडले जातो, तेही अनन्य भावाने बरं का. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आपण जर म्हणू की बाबा आम्ही जर सगळं देवाशी जोडल्या गेलो तर माझ्या संसाराचं काय? तर असं काही नाही. असं ज्यानं जन्म घेतला त्याचा शेर ईश्वराने निर्माण केलेला आहे. म्हणून अनन्य भावाने ईश्वराला जर शरण गेलो, गीता सांगते की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते. माणसाने जर अनन्य भावानं सगळे विकार सोडून साक्षदंड भावाने जर आपण त्याच्यासमोर गेलो आणि स्वतःला विसरून जर आपण भक्ती केली, समर्पित झालो, तर आपल्या संसाराची चिंता भगवंत वाहतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आपल्या स्वतःची आणि परिवाराची सगळी चिंता भगवंताला लागते. अरे वा, हे तर फार चांगली गोष्ट आहे म्हणे. जर असं झालं तर माणसं तर सगळे देवदेवच करत बसतील. चांगली गोष्ट आहे. उलट खरंच जर अनन्य भावानं आपण ईश्वराशी समर्पित झालो ना तर खरंच आपल्या संसाराची चिंता भगवंत करतो. मग आता या भक्तिमार्गामधल्या 4 अवस्थाकडे आपल्याला आता वळायचं आहे. त्या 4 अवस्था कोणत्या तर ज्ञानदेव सांगतात. ज्ञानदेवाला अभिप्रेत असणाऱ्या ह्या ज्या 4 मुक्ती आहेत त्या मुक्ती आहेत. एक आहे सालोक्य मुक्ती.
दुसरी आहे सामिप्य मुक्ती, तिसरी आहे सारूप्य मुक्ती आणि चौथी आहे सायुज्य मुक्ती. शब्द मोठे असले म्हणजे त्याच्यामध्ये अडकून पडू नका. त्याचा थोडक्यात परामर्श आपण असा घेऊयात की सालोक्य मुक्ती म्हणजे काय, सामिप्य मुक्ती म्हणजे काय, सारूप्य मुक्ती म्हणजे काय आणि सायुज्य मुक्ती म्हणजे काय. ह्या 4 मुक्ती आहेत, एकानंतरच्या एक ह्या पायऱ्या आहेत. प्रथम पायरी जी आहे ती सालोक्य मुक्ती आहे. मग सालोक्य मुक्तीमध्ये काय आहे, नेमकं काय अभिप्रेत आहे, तर आपण देवाच्या धामात किंवा लोकात वास आपल्याला मिळतो. म्हणजेच ईश्वराच्या लोकात राहणे, ईश्वराच्या लोकामध्ये आपल्याला राहायला मिळतं. ही आहे सालोक्य मुक्ती. सालोक्य मुक्ती जी आहे प्रथम पायरी आहे की आपल्याला देवा केव्हा, पण हे सगळं केल्यानंतर बरं का, देवाची द्वारी उभा क्षणभरी आणि नंतर मात्र ह्या मुक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकतात. ते काही इतकं सोपं नाही. अथक परिश्रम, अथक श्रद्धायुक्त अंतःकरणाने ईश्वरार्पण जर झालोत आपण आणि हेतू न ठेवता, बरं का, हेतू आपल्याला ठेवून जर आपण केलं तर ते साध्य होत नाही. फक्त भगवंत तू आणि मी, हे ईश्वरा तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू. आणि विश्वास एवढा पाहिजे, दृढ विश्वास एवढा पाहिजे की माझ्या प्रत्येक गोष्टीला ईश्वर हा माझ्या मागे उभा आहे आणि माझं सगळं चांगलंच होणार. माझ्या सगळ्या माझ्या हातून माझ्या ज्या क्रिया घडतात हे ईश्वर करून घेतो आहे. आणि तेव्हा जर हे फक्त म्हणायचं नाही, हे चिंतायचं नाही किंवा या पद्धतीनं आपण वागण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही, हे आपोआप घडलं पाहिजे सगळं. ईश्वरार्पण केल्यानंतर ईश्वराला आपण श्रद्धायुक्त अंतःकरणानं सामोरं गेल्यानंतर, त्याची साक्षभावी पूजा केल्यानंतर, मानसपूजेद्वारे त्याला स्वतःच्या हृदयामध्ये स्थान दिल्यानंतर आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी जुळून येतात. आणि त्यानंतर आपल्याला मात्र आपल्या जेव्हा देह ठेवल्या जातो तेव्हा आपल्याला मुक्ती मिळते, ती सालोक्य मुक्ती. म्हणजे आपण ईश्वराच्या सान्निध्यामध्ये जातो. आता हे सर्वसामान्य लोकांसाठी हे शक्य आहे, हे होऊ शकतं, सर्वसामान्य लोक. पण सर्वसामान्य लोक म्हणजे संसारी लोक, पण त्यानं हे सगळ्या गोष्टी साध्य केल्या पाहिजेत. ह्या गोष्टी साध्य जर झाल्या, श्रद्धायुक्त अंतःकरण पाहिजे, निष्ठा पाहिजे, प्रेम पाहिजे, समर्पण पाहिजे ईश्वरार्पती. आणि या सगळ्या गोष्टीतून कुठल्याही प्रकारचा हेतू नको, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा माझा असं कर, ही कुठल्याही प्रकारची आसक्ती नको. जेव्हा आसक्ती विरहित तुम्ही ईश्वरार्पण होताल, ईश्वराच्या सान्निध्यात जाण्याचा प्रयत्न कराल, त्या पद्धतीनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. मला सांगा तुम्ही की चोखामेळा हा अंत्यच्या समाजाचा होता. खरं पाहत त्याला कोणीही मंदिरामध्ये येऊ देत नव्हतं, पण तो त्या ठिकाणी राहून देवाची भक्ती करत होता. त्याच्या गावामध्ये मेहणा नावाचं त्याचं गाव आहे, मला वाटते बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आणि तिथे राहून तो ईश्वराची भक्ती करीत होता, पांडुरंगाची, आराध्य अशा पांडुरंगाची तो भक्ती करत होता. आता त्याच्या सान्निध्यात असणारी त्याची बायको, ती काय म्हणते की चोखियाची महारी, म्हणे चोखियाची महारी, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. शेवटी ते म्हणते की स्वतःचं नाव तिथं घेत नाही, ती म्हणते मी चोखियाची महारी. आणि ईश्वरा आहे ही, मी इतकी छोटी आहे, मी अंत्यज आहे, मी खालच्या समाजातली आहे, पण तरीही मला तुझं काय आहे प्रेम मिळतं आणि यातच मी माझी धन्यता समजते. आणि तुझं आणि माझं सामिप्य कशा पद्धतीने झालं की अवघा रंग एक झाला आणि रंगी रंगला श्रीरंग. अहो श्रीरंग जेव्हा अंतरामध्ये रंगतो ना, तेव्हा आपपावर भाव निघून जातो. तू मोठा, मी लहान, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्या जातीभेद सगळा निघून जातो. आणि म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. बरं, या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाही, कुठल्याही प्रकारचा धर्म नाही, कुठल्याही प्रकारचं लहान मोठेपण नाही आहे. तिथे फक्त उराउरी भेटी आहेत.
तिथे माथ्याला त्रिपुंड आहे, बुक्का आहे आणि गळ्यामध्ये माळ आहे. बस एवढंच त्याची ओळख आहे. आणि ईश्वरार्पण आपण असणं किंवा ओठामध्ये जिभेवर सतत भगवंताचं नाव असणं ही त्याची ओळख आहे. असो, आपण आता पाहतो की अशा पद्धतीची ही सालोक्य भक्ती या चोख्यत परमपदाला पावलाच पावला, पण त्याच्या सान्निध्यात असणारी त्याची जी पत्नी आहे ती पत्नी या सालोक्य मुक्तीचं उदाहरण आहे. ईश्वरार्पण झाली, ती ईश्वराच्या जवळ गेली. कोण होती ती? ही कोण होती इथं विचार करते, ती देवाची भक्त होती आणि म्हणून त्या तिथपर्यंत ती पोहोचली. मग आता मला सांगा, या सालोक्य मुक्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला अजून काही उदाहरणं देता येतील. आता गीता ही सर्वश्रेष्ठ आहे. गीतेमध्ये सांगितलेलं आहे 8व्या अध्यायामध्ये की मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धिं परमागती. आता या अनुषंगानं आपल्याला जर याचा विचार करायचा झाला तर जे महात्मे माझ्या धामाला येतात त्यांना पुन्हा दुःखमय जन्म घ्यावा लागत नाही, ते परमसिद्धी म्हणजे मोक्षाला प्राप्त होतात. श्रीकृष्ण युद्धक्षेत्री अर्जुनाला सांगतात. कुठे? कुरुक्षेत्रावर. आता मला सांगा, त्या ठिकाणी याची आपली सालोक्य भक्ती ही त्या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की काय, जे महात्मे माझ्या धामाला येतात म्हणजे मृत्यूपर्यंत ज्यांचे आत्मे माझ्या धामाला येतात आणि त्यांचं पुण्यकर्म जेव्हा भरपूर असतं, त्यांनी ईश्वरार्पणता दाखवलेली असते किंवा ईश्वरार्पण ते झालेले असतात, आपपर भाव सोडून श्रद्धायुक्त अंतरानं ते एकरूप होऊन भगवंताच्या चरणी लीन झालेले असतात आणि त्याच वेळी ते सालोक्य या मुक्तीला प्राप्त होतात. याचंच उदाहरण जर आपण पाहायला गेलं तर मग हे जे त्यांना पुन्हा दुःखमय जन्म नाही, जन्म म्हणजे दुःख आहेच ना, पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जन्मम पुनरपि मरणम आणि जठराशयने कुलविस्तारे, अशा प्रकारचं जे आहे की पुन्हा पुन्हा आपल्याला त्या मातेच्या गर्भामध्ये जायचं आहे, तिथे जन्म घ्यायचा, याच्यातून मुक्ती मिळणं म्हणजेच सालोक्य मुक्ती. आणि ते कसं? ईश्वराच्या सान्निध्यात राहणं. ईश्वराच्या सान्निध्यात राहायला कुणाला नाही आवडणार हो? कलियुगामध्ये तर याची खूप गरज आहे. आपण पाहतो सगळीकडे समाजामध्ये किती व्यभिचार चाललेला आहे, अनाचार चाललेला आहे. कलियुग आहे. या कलियुगामध्ये जेव्हा ब्रह्मदेवाने त्रेतायुग संपलं, द्वापारयुग संपलं, रामराज्य संपलं, तेव्हा कलीला सांगितलं सत्ययुग होतं रामराज्याचं, ते संपलं. सत्ययुग सुरुवातीला, त्यानंतर द्वापारयुग, त्यानंतर त्रेतायुग आणि त्यानंतरचं जे कलियुग होतं, कलियुगाला जेव्हा पाचारण केलं ब्रह्मदेवाने, तेव्हा तो एक त्याचा जो हात होता तो ते जिभेवर ठेवलेला होता आणि दुसरा लिंगस्थानी ठेवलेला होता. तर ब्रह्मदेवाने त्याला विचारलं की का रे बाबा, असं का आलास तू? ही तुझी अवस्था काय आहे? सगळ्या तोंडातून लाळ गळती आहे. अमंगल असं त्याचं स्वरूप होतं, नग्न अवस्थेत तो होता. मग असं का? तर त्यानं सांगितलं की मला तुम्ही जायला सांगतायत कलियुगामध्ये, आपल्या याच्यामध्ये मृत्यूलोकामध्ये, पण माझे गुण तुम्हाला सांगू का? तर मी माझ्या या ठिकाणी जेव्हा मी माझा युग सुरू करेल किंवा मृत्यूलोकात मी जाईल, तेव्हा माझ्या प्रत्येक माणसाच्या तोंडावर कुणाचाही निर्बंध राहणार नाही, वाटेल ते लोक बोलतील. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा दुसरं लिंगस्थानी त्याने हात ठेवलेला होता, म्हणजे या लिंगावर सुद्धा कुणाचंही बंधन राहणार नाही. अशा प्रकारचं पहा, आपण सगळीकडे पाहिलं की किती भयानक परिस्थिती आहे. कल्परवाचंच प्रकरण जर आपण बघितलं तर काय किती अवस्था, भयानक अवस्था आहे की एवढ्या मोठ्या याच्यातून खरं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन मनन व्हायला पाहिजे. समाजानं याच्याकडे सकारात्मक दृष्टीनं बघायला पाहिजे की यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. आपल्या मनामध्ये वासनेचे जे बीज रोवलेले ते सगळे बाजूला झाले पाहिजे आणि ईश्वरार्पण आपण झालं पाहिजे. कुठं? तुम्ही ईश्वराने तुम्हाला दिलेलं आहे बा, तुम्ही तुमच्या पत्नीशी ह्या सगळ्या गोष्टी करा, पण बाकी तुम्ही जर ह्या सगळे विचार करत असताल ना, तर तुम्हाला सालोक्य मुक्ती काय कोणतीच मुक्ती मिळणार नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा रव नरकामध्ये जावं लागेल, हे नक्की. आणि म्हणून जे पुन्हा दुःखमय जन्म घ्यावा लागत नाही कुणाला? सत्पुरुषाला, संत महात्म्याच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसाला किंवा ईश्वरापती एकनिष्ठ राहून भक्ती अंतःकरणानं ते एकरूप झालेले असलेल्या माणसाला, मग ते परमसिद्धी म्हणजे मोक्षाला प्राप्त होतात.
याचं सुंदर उदाहरण आपले कबीरजी देतात. कबीरांचा दोहा आहे एक, मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, ना मैं देवल ना मैं मस्जिद ना काबे कैलास में. ना मैं देवल ना मैं मस्जिद ना काबे कैलास में. बघा किती सुंदर अर्थ आहे ते. कबीर सांगतात की हे माणसा, तू मला बाहेर शोधतोस, कुठे शोधतोस? सगळीकडे शोधतोस, वन फिरतोस, पण मी तुझ्या जवळ आहे. मी मंदिरात, मशिदीत किंवा दूरच्या ठिकाणी मर्यादित नाही, मी सर्वत्र आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी भगवंत वास करतो. आपल्याला माहिती की मुंगीच्या हृदयात सुद्धा भगवंत आहे आणि अजस्त्राच्या हत्तीच्या हृदयात सुद्धा भगवंत आहे. म्हणून आपण प्रत्येक माणसामध्ये सुद्धा, प्राण्यामध्ये सुद्धा, वनस्पतीमध्ये सुद्धा आपण ईश्वर बघितला पाहिजे. आणि हे जर असेल तर ते सांगतात की नामय देवल नामय मस्जिद. फक्त देवळातच मी आहे का? नाही. फक्त मस्जिदीत मी आहे का? नाही. किंवा काबे कैलास फक्त मी कैलासावरच आहे का? नाही. मी सर्वत्र आहे. भगवंत सर्वत्र असतो, ईश्वर सर्वत्र असतो. आपल्याला याची प्रचिती आलेली आहे की प्रल्हाद जेव्हा नारायण नारायण प्रल्हाद म्हणत होता की गोविंद गोविंद, तेव्हा हिरण्यकशिपूने त्याला विचारलं की काय सारखा तू नाव घेतोस? कुठे तुझा म्हणे भगवंत, कुठे येतो? आणि त्याने सांगितलं की माझा भगवंत सगळीकडे आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी. समोर एक खांब होता, या खांबामध्ये आहे का? होय म्हणला, माझा भगवंत या खांबामध्ये सुद्धा आहे. आणि त्या हिरण्यकशिपूला राग आला. त्याने आपल्या उजव्या हातानं खाडकन त्या लात मारली, त्या खांबावर लात मारली. तसंच त्या खांबाचे 2 भाग झाले आणि त्या ठिकाणी नरसिंह स्वतः भगवंत तिथे आले. कोण? साक्षात परब्रह्म विष्णू, महाविष्णू, की ज्यांनी हा अवतार घेतला. कारण तिथं होतं की ना मला माणसापासून, ना जनावरापासून, ना घरामध्ये ना दारामध्ये, घरामध्ये ना बाहेर घराच्या, किंवा माणसाच्या हातानं नको, कुणाच्याही हातानं मरण नको, असे सगळे पण त्यांनी पूर्ण केले. आणि मुख आहे जे मुख शार्दूलाचं म्हणजे सिंहाचं, आणि बाकी शरीर सगळे ईश्वराचं, अशा प्रकारचं. आणि मोठमोठाले जे त्याचे नखं होते, त्या नखाने त्यांनी त्याच्या पोटामध्ये घातले आणि टारकन त्याला फाडलं. आपण हे बघतो. आणि म्हणून वाईट लोकांचा जो आहे ना, तो अंत असा होतो बघा. तो हा हिरण्यकशिपू हा राक्षसी प्रवृत्तीचा होता आणि त्याच्या पोटी प्रल्हाद नावाचा हा पुत्र मात्र भगवंताचा भक्त होता, अत्यंत जवळचा निस्सीम असा भक्त होता. सालोक्य भक्तीविषयी आपण बघितलं. आता सालोक्य भक्तीमध्ये अजून काही गोष्टी आपल्याला सांगता येतात. सालोक्य भक्ती ही ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी भक्ती आहे. मला सांगा तुम्ही, मग कोणी ठरवून केलं का? हे नाही केलं. ठरवून काहीच कोणी केलं नाही. मी सांगितलं तुम्हाला, जे संतांच्या सान्निध्यामध्ये आले त्यांना हे आपोआप मिळालं सगळं. आता मला सांगा, तुकाराम महाराजांची पत्नी जी होती, जिला आवली म्हणायची, आवली, ती रात्रंदिवस विठ्ठलाला शिव्या द्यायची. मेल्या काळ्या मुडद्या, तुझ्यामुळंच माझं सगळं हे वाटोळं झालं, माझ्या संसाराचं वाटोळं झालं. का नाही बोलणार ती माऊली? कारण तुकाराम महाराज रात्रंदिवस हरिचिंतनामध्ये असायचे, भजन करायचे, भंडारा माळ्यावर 3-3 दिवस राहायचे. आणि त्या घरी मात्र कुठल्याच प्रकारचं काही अन्नधान्य नसायचं, लेकरबाळं उपाशी राहायचे. आणि म्हणून तिला खूप राग यायचा की रात्रंदिवस हातामध्ये टाळ घेऊन, गळ्यामध्ये विणा घालून हा माणूस विदेही अवस्थेमध्ये जातो. आपल्या संसाराची चिंता नाही याला, आपल्या लेकरबाळाची चिंता नाही, आपल्या बायकोची चिंता नाही. असं जेव्हा त्याला असल्यामुळं ती त्याच्यावर रागून त्याला शिव्या देत होती. पण मला सांगा तुम्ही, अशीही आवली रात्रंदिवस शिव्या देणारी, खरं पाहिलं तर तिला जेव्हा काटा मोडला ना पायामध्ये, कचकन असा काटा केला, कारण डोक्यावर टोपलं घेतलं, प्रेमळ तेवढीच होती. आणि भंडाऱ्याच्या माळ्याकडे निघाली ती, भंडाऱ्याच्या माळाकडे. कुणासाठी? दुपारची वेळे आपला नवरा जेवला नसेल, लेकराला कसतरी खाऊ घातलं आणि आपली स्वतःची भाकरी आणि नवऱ्याची भाकरी घेऊन, ती भाकरी आणि ठेसा भाकरी आणि जे काय असेल त्याच्यामध्ये ती घेऊन निघाली. दुपारची वेळ झाली, पायामध्ये काही नाही, आणि कुठून असा जोरात एक काटा तिच्या पायामध्ये घुसला. आरपार गेला काटा. प्रचंड वेदना झाल्या आणि मोठ्यानं आई ग म्हणून ओरडली. मला सांगा, त्या ठिकाणी निर्मनुष्य असणाऱ्या ठिकाणी एक हळूच कुठला तरी एक छोटासा मुलगा आला.
जो की ढोरं राखणारा होता. त्याने सांगितलं, माय मी काढू का तुझा काटा, मी काढू का. आता तिला कोणाच्या तरी साह्याची गरज होती, कारण तिने डोक्याचं टोपलं ते बाजूला ठेवलं आणि ते स्वतःच्या हाताने काढता येणं म्हणून मोठमोठ्याने विव्हाळायला लागली, रडायला लागली. ते पोराला विचारलं तिनं, तुझं नाव काय रे. म्हणे माझं नाव विठ्ठल आहे. काय नाव आहे. विठू. विठू नाव आहे माझं. अरे मेल्या काळ्या म्हणे, माझ्या नशिबाला तूच आला का रे. बरं काढ बाबा काढ. कसं करून त्यानं नुसता हात लावला, साक्षात पांडुरंग छोट्या बाळाचं रूप घेऊन आला तिथं. कारण मला सांगा, ज्याची भक्ताची ती बायको आहे, सान्निध्य आहे तिचं. कारण तो जो भक्त होता तो त्याचा इतका सखा होता तुकाराम महाराज, आणि म्हणून त्याची बायको ही आवली आणि त्याच्या जवळ आला आणि नुसता हात लावला, काटा निघून गेला. आता खरं सांग तू कोण आहेस, खरं सांग. तिनं पुन्हा पुन्हा विचारलं. मला सांगा, साक्षात पंढरीनाथ तिचा काटा काढण्यासाठी आली हो. ही काय साधी गोष्ट आहे का. आणि अशी ही आवली, मला सांगा तिचं मरण साधं झालं असेल का. नाही, तिचं मरण जे आलं आहे ते बरोबर तिला काय सालोक्य मुक्ती मिळाली. देवाच्या जवळ ती गेली. कारण जेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं की आम्ही जातो अमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, अशा पद्धतीनं तेव्हा ते काय करत होती. ती म्हणली जा कुठं जायची. ते म्हणली की बाबा चल माझ्याबरोबर येतीस का तू. आता मी आमच्या गावाला निघून चाललो आहे. तिला वाटलं नेहमीसारखं भंडाऱ्याच्या माळ्यावर जात असतील, म्हणून ती म्हणली जा तुम्ही तुमचं, मला भाकरी करायचं. आणि भाकरी करत बसली. आणि काय सांगावं, साक्षात परब्रह्म पांडुरंग स्वतःच्या त्याच्यामध्ये विमान पाठवलं त्यांनी गरुडावर, आणि गरुडाचं विमान खाली उतरलं. तुकाराम माऊली त्याच्यामध्ये बसले आणि सदेह वैकुंठाला निघून गेले. ती त्यांची जी मुक्ती होती ती आपण पुढे बघणार आहोत. ती सायुज्य प्रकारची मुक्ती आहे. ती सायुज्य प्रकारची मुक्ती आहे. मात्र आवलीला सालोक्य मुक्ती मिळाली, ईश्वराच्या लोकात राहण्याचं तिला भाग्य मिळालं. अशा प्रकारची ही सालोक्य जी मुक्ती आहे ती पहिला प्रकार आपण याच्यामध्ये बघला. आता दुसरा प्रकार याच्यामधला आहे सामिप्य मुक्ती, म्हणजे देवाच्या अगदी जवळ राहणे. देवाच्या जवळ राहणे. आता आपण म्हणतो देवाच्या जवळ तर पुजारी राहतात, देवाच्या जवळ देऊळ साफ करणारे राहतात, साफसफाई करणारे, पण त्यांचं मन दुसरीकडे असतं. पुजाऱ्याचं मन दक्षिणेवर असतं. सगळ्या नाही बरं का, सगळ्या नाही, पण जे काय असे लोभी असतात ते मात्र दक्षिणेवर त्यांचं लक्ष असतं. त्यांना ही मुक्ती कशी प्राप्त होईल. आणि जे साफसफाई करतात, जे पैसा घेऊन मोल घेऊन साफसफाई करतात मंदिरांची, त्यांना ही मुक्ती कशी मिळेल. जनाबाईंनी मात्र संत जनाबाई ज्या होत्या त्यांनी मात्र गाभारा पूर्ण झाडून काढायचं. बरं काही मोल कोण घेतलं नाही, काही गरजच नव्हती त्या बाईला मोल घेण्याची. कारण नामयाची दासी जेव्हा ती पंढरपूरला गेली, ती आहे मूळ पुसेगावची, नरसीजवळ पुसेगाव नावाचं गाव आहे, त्या ठिकाणची ही दासी जणी. आणि तिचे दुष्काळ पडला त्या काळामध्ये, आणि तिच्या आईवडील पुसेगाव या ठिकाणी राहत होते. नरसीपासून एक 10-12 किलोमीटर अंतरावर हे पुसेगाव आहे, आणि त्या ठिकाणी ती राहत होती. गंगाखेडचे एक सद्गृहस्थ त्यांच्या पाहुण्यांना भेटायला पुसेगावला गेले, आणि पुसेगावला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या भागामध्ये खूप दुष्काळ पडला हो, अहो कोणी काम करायला येईना, तुमच्याकडून एखादा आम्हाला काम करण्यासाठी कोणी देताल का म्हणे, गडी एखादा. ते म्हणले काही हरकत नाही, देऊत की. जनाबाईच्या आईवडिलांना बोलावलं आणि म्हणले जा बाबा आमचे हे पाहुणे, जाशील का म्हणे तिथं गंगाखेडला. ते म्हणलं जातो, मला जर मोल मिळालं तर नक्की जातो. आणि मग त्या ठिकाणाहून जनाबाईचं जे आईवडील आणि जनाबाई स्वतः, जनाबाई 5-6 वर्षाची होती, गंगाखेडला आली. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेडला ती आली. आणि गंगाखेडला आल्यानंतर मग त्या ठिकाणी ते रात्रंदिवस त्या शेतामध्ये कष्ट करू लागले, जे मिळेल ते खाऊ लागले. आणि हरिचिंतनामध्ये लहानपणापासूनच ते कुटुंब हरिचिंतनामध्ये रत असायचं. त्याच्यानंतर जेव्हा त्यांचा मृत्यू जवळ आला, ते जेव्हा वार्धक्याला झुकले, आता या मुलगी वयात आलेली ही मुलगी आहे, हिला कोण सांभाळील म्हणून ते पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला त्यांनी ईश्वराच्या ठिकाणी तिला ठेवलं आणि म्हणले देवा आता ही पोरगी जी आमची आता तुम्हीच सांभाळा, असं म्हणून त्या गाभाऱ्यातच त्यांचा दोघांचाही अंत झाला, मृत्यू आला त्यांना दोघांना. आता त्याचवेळी नेमके नामदेव महाराज आमचे फिरत तिथं मंदिरामध्ये आले होते. कारण संत कुठे असणार हो, एक तर संत घरी हरिचिंतन करत बसणार किंवा मंदिरामध्ये हरिचिंतन करत बसणार, दोनच ठिकाणी नामदेव आले. आणि नामदेवांनी बघितलं अरे 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 हे दोघंजण कोणतरी वारलेत, त्यांचं क्रियाकर्म केलं. मग आता ती म्हणली मी एकटीच आहे पोरगी यांची, आता मी कुठं जाऊ.
म्हणले चल माझ्या घरी. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेली जनी, आणि त्या संतांच्या संगतीनं म्हणजे नामदेवाच्या संगतीनं जनी एवढी अधिकारी बनली हे आपल्याला पुढे माहीत आहे. आपण बघूयात पुढे काय होतं. तर सामिप्य मुक्ती म्हणजे कशा पद्धतीनं, तर खरं पाहिलं तर ती दुसऱ्या एखाद्या कोणाच्या घरी गेली असती तर तिला एवढं सामिप्य संताचं मिळालं असतं का? नाही मिळालं असतं. ती जेव्हा नामदेवाच्या घरी गेली, अगदी सकाळी 4 वाजता तिने उठायचं, दळायचं, कांडायचं, सडा सारवण करायचा, भांडे घासायचे, धुणं धुवायचं आणि स्वयंपाक करायचा सगळ्यांचा 10-12 जणांचा, आणि मग हरिचिंतन वेगळ्या वेळेमध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण आपला जो गुरु मानलं होतं तिनं नामदेवांना, गुरु जसं करील त्या पद्धतीने विठ्ठल विठ्ठल करायचं. वेळ मिळाला तसा ती मंदिरात जायची, मंदिर सगळा गाभारा स्वच्छ करायची, सगळं झाडून काढायची, स्वच्छता ठेवायची, आणि त्या निर्माल्याचा सगळा विल्हेवाट व्यवस्थित लावून ती पुन्हा देवाच्या सान्निध्यामध्ये बसायची. हे सामिप्य तिच्या नशिबाला आलं, आणि या सामिप्यामुळे तिला पुढे मुक्ती कोणती मिळाली आपण बघूयात. सामिप्य मुक्ती. आता ही सामिप्य मुक्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला हे सांगता येईल की ईश्वराच्या जवळ राहणे म्हणजे सामिप्य मुक्ती. कधी? मृत्यूपर्यंत. या जन्मात तर राहणे. जेव्हा माणसाला जन्म आहे तेव्हा माणूस तर सान्निध्यात पाहिजेच पाहिजे. गुरुच्या सान्निध्यात पाहिजे, आईवडिलांच्या आधी सान्निध्यात पाहिजे, नंतर गुरुच्या सान्निध्यात पाहिजे, नंतर ईश्वराच्या सान्निध्यात पाहिजे. आजकाल मुलं बघा तुम्ही शाळेमध्ये जातात, पण शाळेत मुलामध्ये रमतात. असं हरकत नाही, मुलामध्ये रमायला हरकत नाही. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मात्र मुलं आईवडिलापासून दूर जातात आणि मित्रमैत्रिणीमध्ये किंवा बाहेरच्या जगामध्ये म्हणजे एकदम गुंगून जातात. आणि त्यानंतर प्रौढत्व जेव्हा होतं तेव्हा बायकोमध्ये ते गुंगतात. आईवडिलाची त्यांना विसर पडतो, गुरुचाही विसर पडतो. गुरुच्या सान्निध्यामध्ये असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहिती आहे. कारण जेव्हा मुक्ताबाईंनी बघितलं, काकांना सांगितलं, गोरोबा काकांनी, की सगळ्या संतांच्या डोक्यामध्ये एक अशी तुमची ती थाटी मारा. जेव्हा सगळ्यांना थाटी मारली तेव्हा सगळ्यांना सांगितलं की हे पक्कं आहे गाडगं, हे गाडगं पक्कं आहे, हे गाडगं पक्कं आहे. जेव्हा नामदेवाची वेळ आली तेव्हा मुक्ताबाईंनी सांगितलं, गोरोबा काका यांच्या डोक्यामध्ये सुद्धा मारा. त्यांना राग आला. एक साधी छोटीशी पोरगी आणि मला सांगते की याच्या डोक्यामध्ये मारा. त्यांनी डोक्यावर मारण्याच्या आधीच ते उठून ताडकन निघून गेले. म्हणजे मला हे काय, माझा अपमान झाला. आणि मग मुक्ताबाई म्हणली की अरे अरे गोरोबा काका, हे मात्र जे मडकं आहे ना तुमचं ते कच्चं राहिलं. बरं का कच्चं राहिलं होतं? तर आतापर्यंत फक्त आणि फक्त ते विठ्ठलाचे झाले होते. विठ्ठल त्यांना बोलत होता, विठ्ठल त्यांचं सगळं काही त्यांचा म्हणजे इतका काही हात होता की विठ्ठल साक्षात परब्रह्म त्यांना बोलत होते. परंतु नामदेवांनी गुरु केलेला नव्हता आणि मुक्ताबाईला तेच घडून आणायचं होतं. आणि म्हणून मुक्ताबाईंनी त्याला सांगितलं की तू परिपूर्ण केव्हा होशील? जेव्हा तो परत आला आणि विचारू लागला की मला तुम्ही कच्चं गाडगं का ठरवलं? तेव्हा सांगितलं की गुरु केल्याशिवाय माणूस पक्का होत नाही. आणि तू जा, आता कुठे जा? मराठवाड्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये. त्यावेळेस परभणी जिल्ह्यात औंढा नागनाथ हे गाव होतं. आता ते हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी विसोबा खेचर नावाचे जे सद्गृहस्थ आहेत ते तुला उपदेश करतील, ते तुझे गुरु बनतील. आता हे आले तिथून दरमुक्काम दरकोस करीत औंढ्याला आल्यानंतर ते मंदिरात गेले. त्यांनी पाहिलं आणि हे विसोबा खेचर झोपले होते आणि त्यांचे दोन्हीही पाय महादेवाच्या लिंगावर होते, महादेवाच्या पिंडीवर होते. अरे ही काय प्रकार आहे म्हणली. देवाच्या पिंडीवर पाय ठेवला म्हणून त्यांनी उचलून दुसरीकडे ठेवला पाय. हे राग आला त्यांना नामदेवाला की हे काय असं, देवाच्या डोक्यावर कुठं पाय ठेवत असतील. उचलून पाय दुसरीकडे ठेवला त्यांनी, तिथं पिंड तयार झाली. तिथून उचलला, दुसरीकडे ठेवलं पाय त्यांनी, तिथं पिंड तयार झाली. 3-4 ठिकाणी असं झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ईश्वराला सुद्धा हे प्रिय आहेत. म्हणजे ईश्वर त्यांना आपल्या लिंगाची गादी देतोय, आपल्या पिंडीची गादी देतोय. आणि त्यावर ठेवलं. त्यांनी साक्षात दंडवत घातलं त्यांना. त्या ठिकाणी त्यांना गुरु प्राप्त झाला. गीतेमध्ये सामिप्य मुक्तीविषयी अध्याय 9 22वा श्लोक सांगितलेला आहे. तो असा आहे की अनन्याश्चिंतयन्तो माम, आत्ताच आपण सांगितला, ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. काय आहे? जे भक्त एकाग्रतेनं माझं चिंतन करतील, एकाग्रतेनं माझं भजन करतील, त्याची गरज तेव्हा योग आणि संरक्षणक्षेम मी स्वतः त्याचं निवारण करीन. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला.
की अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामी. तू काही चिंता करू नकोस. तुझ्या योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टीची, म्हणजे तुझ्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था तुझ्या एकट्याचीच नाही, तुझ्या परिवाराची देखील मी सांभाळतो. अहो, भगवंताचं वचन आहे ते का तुमच्या आमच्यासारख्या कोणाचं वचन आहे का? भगवंतानं दिलेलं वचन आहे. भगवंताचं वचन कधीही खोटं होणार नाही. संतांचं वचन कधीही खोटं होणार नाही. भगवंताचं वचन कधीही अनन्यास चिंतयन्तो माम म्हणतात ते. आणि जेव्हा जेव्हा आता कलीला अति काही होईल, 100 अपराध कलीचे भरतील, तेव्हा ते नक्कीच येणार. आपल्याला माहिती गीतेमध्ये सांगितलेलं आहे की संभव्यामी युगे युगे, मी नक्कीच येईल, मी नक्की येणार. केव्हा? माझा जन्म मी घेईल जेव्हा धर्माला हानी पोहोचेल, अति होईल जेव्हा. कारण सुदर्शन चक्र केव्हा होते की 100 अपराध भरल्यानंतर जेव्हा सुदर्शन चक्र त्यांनी फेकलं तेव्हा शिरच्छेद झाला त्याच्या बादशाचा. लक्षात घ्या, भगवंताची लीला आहे ती अपार आहे. आणि म्हणून जे भक्त एकाग्रतेने माझे चिंतन करतील, मनन करतील आणि त्याचा योगक्षेम मी पुरवील. ईश्वराच्या अगदी जवळ राहण्याचा जो मान आहे, किंवा द्वारपाल किंवा सहवासातले लोक जे आहेत, आता बघा तुम्ही, ईश्वराच्या सान्निध्यात असणारे लोक होतच की हो. मग ते कशा प्रकारे असो, आज आपण आपल्यापेक्षा नक्कीच तिथले पुजारी, पांडुरंगाचे पंढरपूरचे जे पुजारी आहेत, सकाळी उठलं की देवाचं दर्शन त्यांना होतंच की हो. डोळ्यानं दिसतं, रात्रंदिवस ते ईश्वराचं भजन ते ऐकतात, मुखानं ईश्वराविषयी बोलतात. हे सगळं त्यांचं आपल्यापेक्षा पुण्याच्या मागच्या जन्मातलं काहीतरी, म्हणून ते तिथं. आणि आपण इतक्या दूर आहेत. पांडुरंग आपल्याला आपल्या पाठीशी आहे, पण ते त्या ठिकाणी आहेत ना पंढरपूरला, नाही का. ज्या ज्या ठिकाणी जे बडवे आहेत किंवा जे पुजारी आहेत ते त्याच्या सामिप्य आहेत, त्यांचं सान्निध्यामध्ये आहेत. आणि त्यांना नक्कीच हे सान्निध्याची सामिप्य भक्ती त्यांना करता येते, आणि म्हणून ते सामिप्य मुक्ती त्यांना मिळणार आहे. हे आपण पुढे पाहतो. याविषयीचं सामिप्य मुक्तीविषयीचं एक सुंदर असा दोहा कबीरजी म्हणतात. कबीर तू तू करता तू हुआ, कबीर तू तू करता तू हुआ, मुझ में रही न हूँ. अब जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. बघा किती सुंदर सांगितलेलं आहे. अतिशय कबीरांचे दोहे जे आहेत ना, हे अनुभवावर आधारित अत्यंत सुंदर असे दोहे त्यांचे जे आहेत की कबीर तू 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 करता तू हुआ, मुझ में रही न हूँ. अब जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. मी तू तू देव म्हणत राहिलो आणि शेवटी मीच नाहीसा झालो, असं ते म्हणतात. आधी मी होतो तेव्हा देव नव्हता, आता देव आहे आणि मी नाही. बघा, लक्षात घ्या. अशा पद्धतीचं माणसाला जे हवं आहे ते तेव्हा मिळत नाही. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की चणे आहेत तर दात नाही, आणि दात आहेत तर चणे नाही. अशा प्रकारचं आमच्याकडे जे आहे ते आम्हाला त्या त्यावेळी मिळत नाही. आणि म्हणून भगवंताला जेव्हा शरण आपण जायला पाहिजे किंवा गेलं पाहिजे, तेव्हा देवाजवळ सारखं जाणं सामिप्य. मला सांगा, तुम्ही कितीतरी लोक असतात खेड्यापाड्यामध्ये सुद्धा की त्यांना देवाशिवाय करमतच नाही, मंदिराशिवाय करमतच नाही. ते उठलं सुटलं की आपलं मंदिरामध्ये जातात. मग ते काय म्हणतात, अहो चुकलेला काळजी कुठे, तर मशिदीमध्ये, नाही का. तसं चुकलेला संत कुठे, तर मंदिरामध्ये, हो की नाही. मग रात्रंदिवस ते मंदिरामध्ये जातील, त्या ठिकाणी देवाच्या आजूबाजूची जे आहे ती साफ करतील, सगळं त्याचं निर्माल्य काढून टाकतील, स्वच्छता सगळं करतील. समोरचा ओटा जर समजा घाण झाला असेल तर तो करतील. हे सगळं त्यांना सामिप्यानं मिळतं. हे सामिप्य म्हणजेच त्या ठिकाणी असणारं त्यांचं ईश्वराविषयीचं विश्वास आहे. ईश्वराचं सामिप्य किंवा सान्निध्य त्यांना आवडतं. अशा प्रकारचे जे लोक आहेत ते म्हणजे असे आपण जे सामिप्य मुक्तीचा जो विचार करतात, मग हे ईश्वराच्या सान्निध्यात राहतात. सान्निध्यानं काय होते हे आपल्याला माहिती आहे. सान्निध्य जर माणसाला सद्गृहस्थाचं मिळालं तर काय होतं, आणि चांगल्या याचं आपल्या ग्रंथाचं जर त्याला सान्निध्य मिळालं तर त्याचं काय होतं हे आपल्याला माहिती. तर अशा पद्धतीचं आपल्याला माहिती आहे की एखाद्या ग्रंथाला एखाद्या मूर्खाच्या हातामध्ये आपण जर दिलं तर त्याला त्याचा काय उपयोग, काहीच उपयोग नाही. पण एखाद्या सद्गृहस्थाच्या हातामध्ये एखादा चांगला ग्रंथ दिला, त्याच्यामधले विचार त्यांना ऐकले, तर त्याच्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि ते सान्निध्यानं त्याला प्राप्त होतं की ईश्वर असा आहे. मूर्त स्वरूपामधली त्याची संकल्पना त्याच्यामध्ये जर मांडलेली असेल तर ईश्वर हा
मूर्त स्वरूपामध्ये आपल्याला असा दिसतो. तो जळीस्थळी काष्टी पाषाणी जरी आहे तरी मंदिरामध्ये तो आपल्याला भगवंत स्वरूपामध्ये दिसतो. आणि म्हणून आपण पुंडलिकानं जशा पद्धतीचं देवाला उभं केलं ना, की पुंडलिकाने काय केलं की रात्रंदिवस तो मायबापाची सेवा करत होता. तो सेवा करत असताना देव प्रसन्न झाले. आईवडिलाची सेवा आणि देव प्रसन्न झाले. कोण? शंकर स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं की अरे बाबा पुंडलिका तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झालो. तेव्हा मला मी तुमची भक्ती कधी केली? मी भक्तीच केली नाही. मी फक्त आईवडिलाची सेवा करतो. अरे तीच मला पावली. पण तो म्हणला नाही, माझ्याकडे वेळ नाही, मला माझी देवाची आईवडिलाची माझ्या देवाची मला भक्ती करू द्या. निघून गेले आणि त्यांनी जाऊन विष्णूला सांगितलं, वर्णन केलं सगळं विष्णूला की काय म्हणले मृत्यू लोकामध्ये त्या चंद्रभागाच्या तीरावर एक भक्त आहे आणि तो आपल्या आईवडिलाची एवढी सेवा करतो की मी त्या ठिकाणी त्याची सेवा बघून प्रसन्न झालो आणि त्याच्या ठिकाणी गेलो. तो मला वेळ नाही. असा संत कोण आहे? असा मुलगा कोण आहे? म्हणून साक्षात परब्रह्म पांडुरंग, परब्रह्म विष्णू आणि त्या ठिकाणी महाविष्णू एका आले त्या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं की अरे मी महाविष्णू आहे आणि मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आणि तुला काय पाहिजे ते सांग मला. ते म्हणलं मी तुमची कधी भक्ती केली? मी तर फक्त आईवडिलाची सेवा करतो. याच्या आधी एक देव येऊन गेले. मी त्यांना सांगितलं बाबा मला वेळ नाही आहे, मी माझ्या आईची वडिलाची सेवा करतो आहे. ते म्हणले मला आताही वेळ नाही देवा, मी काही तुम्हाला भेटायला तिथे येणार नाही. मग म्हणले बाबा तुझी सेवा होईपर्यंत मी थांबतो. मग बोलल्यानंतर जवळच एक वीट पडलेली होती. ती वीट त्यांनी भिरकावली. या विटीवर उभा राहा. आणि देव त्या ठिकाणी विटेवर उभा राहायला तुम्हाला सांगतो हात कटेवरी हात ठेवून, कटेवर हात ठेवून देव त्याची अजूनही वाट पाहतात. कोणाची? पुंडलिकाची, की पुंडलिक येईल. पुंडलिक रात्रंदिवस आपल्या आईवडिलाची सेवा करतोय. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की हजारो लाखो आषाढी कार्तिकीला वारकरी संप्रदाय तिथं सगळं जातो, दरमुक्काम दरकोस करीत आणि देव त्यांची वाट पाहतो. देवाला भक्त दिसला नाही की देवाला घाससुद्धा जात नाही बरं या पांडुरंगाला, परब्रह्म्याला. आणि एवढा तो त्याच्या अधीने त्याला बाकीचं जाऊ द्या, त्याला त्याच्या बायकोची रुक्मिणीची सुद्धा त्याला आठवण राहत नाही. कारण तो इतका त्या ह्याच्यामध्ये एकरूप झालेला आहे की आज माझा ज्ञान येईल, आज माझा तुका येईल, आज माझा नामदेव येईल, आज सावता येईल, चोखामेळा येईल, नरहरी येईल, गोरोबा काका येतील, जनाबाई येईल, कान्होपात्रा येईल. हे सगळे 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 संतांची तो वाट पाहतोय. कुठे? पंढरीमध्ये करकटेवर हात ठेवून अजूनही पाहतोय. आणि त्यावेळेस त्याला मग आता नवऱ्यानं हात असे याच्यावर घेतले, कटेवर घेतले, बायकोला आपोआपच तसे हात घ्यावं लागले. रुक्मिणी मातासुद्धा बघा स्वयंभू याच्यामध्ये कमरेवर घेऊन इथं उभे आहेत आणि त्या देवाकडे बघतात. कधीतरी माझ्याकडे बघा हो, नेहमी तुमचे भक्त, नेहमी भक्त आहो माझे, कधीतरी माझ्याकडे बघा. पण त्याच्यातसुद्धा एक सुख आहे वेगळं की तिलासुद्धा माहिती आहे रुक्मिणी मातेला की देव हे कुठे आहेत? देव हे भक्ताच्या अंकित आहेत. आणि म्हणून सामिप्य भक्ती आणि सालोक्य भक्ती या दोन भक्तीविषयी जे ज्ञानदेवांनी इथं सांगितलं ते मला अल्पबुद्धीला सांगता नाही आलं, पण जे जसं सांगितलं ईश्वराने मला जशी प्रेरणा दिली त्या पद्धतीनं मी तुम्हाला सालोक्य भक्ती आणि सामिप्य भक्ती या दोन सालोक्य मुक्ती आणि सामिप्य मुक्ती या दोन मुक्तीविषयी आणि त्या भक्तीविषयीसुद्धा मी विवेचन केलेलं आहे. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे तेने मुक्तीचारी साधी आल्या. कोणत्या मुक्ती? तर देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी आल्या. कोणत्या चार मुक्ती आहेत? त्यापैकी दोन मुक्ती सांगण्याचा प्रयत्न मी आज या ठिकाणी केलेला आहे. वेळ भरपूर झालेला आहे. आपल्याला पुढचा जो दोन अजून मुक्ती बघायच्या आहेत ते आपण नक्कीच पुढच्या भागाला बघूयात. आणि एकच फक्त सांगतो की या इथं तुकाराम महाराजांनीसुद्धा ह्या ठिकाणी मुक्तीच्या बाबतीमध्ये एक अभंग केलेला आहे. त्या अभंगानं आपण या आजच्या प्रवचनाचा शेवट करूया. तो अभंग असा आहे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी हरिनाम, करटाळी बोला मुखी हरिनाम, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे हरिनाम, करटाळी बोला मुखे हरिनाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. करटाळी बोला मुखे हरिनाम, करटाळी बोला मुखी हरिनाम. कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, वैकुंठीचा. करटाळी बोला मुखी हरिनाम, करटाळी बोला मुखी हरिनाम. सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. कलयुगी उद्धार हरी नाम, कलयुगी उद्धार हरी नाम, हरी नाम. करटाळी बोला मुखे हरिनाम, करटाळी बोला मुखी हरिनाम. तुका म्हणे नाम पाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नाम पाशी चारी मुक्ती. ऐसे बहुग्रंथी बोलिएले, ऐसे बहुग्रंथी बोलिएले, बोलिएले. करटाळी बोला मुखी हरिनाम, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी हरिनाम, करटाळी बोला मुखी हरिनाम, करटाळी बोला मुखी हरिनाम, हरिनाम, हरिनाम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. नामदेव महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.